नमस्कार मित्रांनो, गरुड पुराणामध्ये आत्म्याच्या प्रवासाचे गूढ रहस्य उलगडले आहे। मृत्यूनंतर पापी आत्मा कसा प्रवास करतो, त्याला किती कष्ट, किती यातना भोगाव्या लागतात आणि शेवटी जेव्हा यमराजापुढे पोहोचतो तेव्हा त्याला कोणती शिक्षा दिली जाते, या सगळ्याचं अचूक वर्णन आपल्याला गरुड पुराणाच्या दुसऱ्या अध्यायाच्या या भागामध्ये सापडतं। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पापी आत्म्याचा हा भयावह प्रवास आणि त्यातून मिळणारा आपल्यासाठी मोठा धडा। कारण हा ग्रंथ केवळ मृत्यूनंतरच्या यातनाच चित्रण करत नाही, तर जिवंतपणी कसं जगावं हे देखील शिकवतो। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे। चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, गरुड पुराण यामधील अध्याय दुसऱ्यामधील दुसरा भाग याचे संक्षिप्त वर्णन आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत। चला तर सुरुवात करूया। येथे स्नेहभावाने किंवा दयाळूपणाने माणूस आपल्या मुलाने आणि नातवांनी दिलेल्या मासिक पाळीतील द्रव खातो। त्यानंतर हा प्राणी सौरीपुरीला रवाना होतो। त्या सौरीपुरीमध्ये जंगम नावाचा राजा राहतो, जो कालाचे रूप धारण करतो। त्याला पाहून तो प्राणी घाबरतो आणि आराम करू इच्छितो। त्या शहरात गेलेला जीव 3 आठवडे नातेवाईकांनी दिलेले अन्न पाणी खाऊन ते शहर पार करतो। त्यानंतर भूत पटकन नागेंद्र भवनाकडे जाते आणि तिथले भयंकर जंगल पाहून दुःखाने रडते। निर्दयी संदेशवाहकांनी ओढल्यावर तो पुन्हा रडतो आणि 2 महिन्याच्या शेवटी तो दुःखी होऊन तिथे जातो। बंदीवानांनी दिलेले अन्न, पाणी आणि वस्त्रे खाल्ल्यानंतर यमकिंकराकडून त्यांना वारंवार ओढून नेले जाते। 3ऱ्या महिन्यात तो गंधर्व नगराला पोहोचतो आणि तिथले त्रैमासिक जेवण करून पुढे निघतो। 4थ्या महिन्यात तो शैलगमपूरला पोहोचतो आणि तेथे भूतावर खूप दगडांचा वर्षाव होतो। तिथे 4थ्या पाळीचा मांस खाल्ल्यावर तो काहीसा आनंदी होतो। त्यानंतर 5व्या महिन्यात ते भूत क्रोंचपूरला पोहोचते। क्रोंचपूरमध्ये असलेले ते भूत तेथील नातेवाईकांनी दिलेले 5वे मासिक द्रव्य खाऊन क्रोंचपूरकडे निघून जाते। 5.5 महिन्यानंतर बंधनाने दिलेल्या उंशान मासिक पिंडाने व घटदानाने तृप्त होऊन तेथे अर्धा तास विसावा घेतला आणि यमदूतांनी घाबरून त्या नगरीला शोकाने थरथर कापत सोडले। तो त्रिभुवन नावाच्या नगरात जातो, जिथे यमाचा धाकटा भाऊ विचित्र नावाचा राजा राज्य करतो। त्या विशाल देहाच्या राजाला पाहून तो प्राणी घाबरून पळून जातो। तेव्हा कैवर्त धीवर समोर येतो आणि त्याला म्हणतो, ही महावैतरणी नदी ओलांडणाऱ्यासाठी आम्ही बोट आणली आहे। जर तुमच्यात असे पुण्य असेल तर त्यात बसा। तत्वज्ञानी ऋषींनी दानाला वितरण म्हटले आहे। ही नदी वैतरणी फक्त वितरणानेच ओलांडली जाऊ शकते, म्हणून तिला वैतरणी म्हणतात। जर तुम्ही वैतरणी गाय दान केली असेल तर बोट तुमच्याकडे येईल, अन्यथा नाही। त्याच्याकडून असे शब्द ऐकून भूत म्हणाला, हे देवा, असे म्हणतो। त्या भूताला बघून नदी खळाळू लागते आणि त्याला पाहून भूत खूप रडू लागते। आयुष्यात कधीही दान न केलेला पापी त्याच वैतरणीत बुडतो। मग आकाशातून प्रवास करणाऱ्या देवदूतांनी त्याच्या तोंडातून हुक घातला आणि त्याला माशाप्रमाणे बासरीने ओढून पलीकडे नेले। तेथे षण्मासिक पिंड खाल्ल्यानंतर त्याला प्रचंड भूक लागते आणि तो शोक करीत पुढच्या वाटेला निघतो। 7व्या महिन्यात तो भवदपूरला जातो आणि आपल्या मुलांनी दिलेला 7वा मासिक पिंड खातो। हे पक्षी राजा, हे गरुड, ते शहर पार करून तो दुःखड नावाच्या शहरात जातो। आकाशातून प्रवास करताना त्याला मोठे दुःख होते। तेथे 8व्या महिन्यात दिलेले अन्न खाऊन तो पुढे सरकतो आणि 9वा महिना पूर्ण झाल्यावर नानकंदपूरला पोहोचतो। तेथे अनेक भयभीत रडणाऱ्या लोकांना पाहून रिकामे मन असलेला प्राणी दुःखी होतो आणि हल्ला करू लागतो। ते शहर सोडून यमाच्या दूतामुळे घाबरून तो 10व्या महिन्यात मोठ्या कष्टाने सुतप्तभान नावाच्या नगरात पोहोचतो। आपल्या मुलाकडून पिंडदान आणि जलांजली मिळाल्यावरही कोणी आनंदी नाही। 11वा महिना पूर्ण झाल्यावर तो रौद्रपूरला जातो आणि तेथे तो आपल्या मुलाने दिलेल्या 11वा मासिक पाळीचा द्रव खातो। 11.5 महिन्यांनी तो प्राणी पयोदर्शन नावाच्या नगरीत पोहोचतो। तेथे भूतांना दुःख देणारे ढग मुसळधार पाऊस पाडतात। तेथे दुःखी भूत
उनाब्दिक श्राद्धाचे अवशेष खातात. यानंतर वर्षाच्या शेवटी तो प्राणी शीताध्या नावाच्या शहरात पोहोचतो, जिथे थंडी बर्फापेक्षा 100 पट जास्त असते. थंडीमुळे दुःखी आणि भुकेलेला हा प्राणी 10 दिशाकडे या आशेने पाहतो की कदाचित कुठेतरी आपला कोणीतरी नातेवाईक असेल जो त्याचे दुःख दूर करेल. तेव्हा यमाचा दूत म्हणतो, तुझा असा पुण्य कुठे आहे? मग तो वार्षिक मांस खाऊन संयम मिळवतो. त्यानंतर वर्षाच्या शेवटी जेव्हा भूत यमपुराजवळ पोहोचतो तेव्हा तो बहुबितपूरला जातो आणि हाताची लांबी मोजून शरीर सोडतो. हे पक्षी पुन्हा कर्माच्या भोगासाठी नुसत्या अंगठ्याच्या वायूच्या रूपात यातना देह प्राप्त करून तो यमदूतासह जातो. मग तो वार्षिक मांस खाऊन संयम मिळवतो. त्यानंतर वर्षाच्या शेवटी जेव्हा भूत यमपुराजवळ पोहोचतो तेव्हा तो बहुबितपूरला जातो आणि हाताची लांबी मोजून शरीर सोडतो. हे पक्षी पुन्हा कर्माच्या भोगासाठी नुसत्या अंगठ्याच्या वायूच्या रूपात यातना देह प्राप्त करून तो यमदूतासह जातो. मी तुम्हाला सांगितले आहे, आता अजून काय ऐकायचे आहे? अशा प्रकारे गरुड पुराणातील सर्वद्वारामधील यम मार्ग निरूपण नावाचा 2रा अध्याय पूर्ण झाला आहे. मित्रांनो, आपण पाहिलं की गरुड पुराण पापी आत्म्यांच्या प्रवासाचं किती भयानक सत्य चित्रण करतो. ही केवळ भीती घालणारी कथा नाही, तर आपल्याला सावध करणारा इशारा आहे. कारण जसा कर्म करतो तशी फळं भोगावी लागतात, हेच शास्त्रात आढळतं आणि हेच सत्य आहे. म्हणूनच अजून आपण जिवंत असताना आपलं जीवन पवित्र कर्मांनी, सत्कृत्यांनी आणि दानधर्मांनी समृद्ध करावं. तेव्हाच मृत्यूनंतरचा प्रवास सुखमय होईल आणि पितरांचा, देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. मित्रांनो, या कथेतून जर तुमच्या मनात थोडी जरी जागरूकता आली असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रासोबत जरूर शेअर करा आणि पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा भेटूया गरुड पुराणातील आणखी एका गूढ रहस्यासोबत. तोपर्यंत धर्माचं पालन करा, सत्कर्म करा आणि ईश्वराची आठवण ठेवा. पितृदेव भव.